भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत नवा धंदा सुरू करून रोज खोटं बोलण्याचं काम करतायत. संजय राऊतांना इतकंच सांगायचंय की अंजली दमानियांना कुठून माहिती मिळते याची चौकशी सुरू आहे आणि कुणाला फोन कॉल केला म्हणून तो लगेच दोषी होतो असं नाही. संजय राऊत, तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने आहेत? तुम्ही भोंदू बाबा अशोक खरातच्या बाजूने आहेत की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या बाजूने आहे हे स्पष्ट करा. जर का भोंदू बाबा खरात सोबत कोणी बोलत असेल, त्यांचं नाव समोर आलं असेल तर तुम्हाला त्याबद्दल चिंता कशाला? ज्या भोंदू बाबा खरातला मदत करण्याचं काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलंय, भोंदू बाबा खरातला मदत करण्याचं काम स्वतः संजय राऊत तुम्ही देखील केलंय. कारण तुमच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भोंदू बाबाच्या आश्रमाला पाणी दिलं होतं. तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होतात. तुमच्या सांगण्यावरून हे सगळं झालं होतं. मग जर का या भोंदू बाबा खरातच्या बद्दल माहिती समोर येते तर संजय राऊत तुमच्या पोटामध्ये दुखायला काय लागलं? उद्या कदाचित संजय राऊत यांच्या फोन कॉलची माहिती देखील समोर येईल. त्यामुळे संजय राऊत आजपासून एक वातावरण निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न करतायत. संजय राऊत, तुम्ही आधी स्पष्ट करा, तुम्ही भोंदू बाबा खरातच्या बाजूने आहात का पीडित महिलांच्या बाजूने आहे? याचं आधी उत्तर दिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं भोंदू बाबाचं समर्थन करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातंय यात निश्चितच काहीतरी काळबेर आहे. गडचिरोलीतला नक्षलवाद संपवून तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. परंतु ते तुम्हाला देखवत नाही. ज्या नक्षल्यांनी शेकडो शेतकऱ्यांवर अत्याचार केला, शेतकऱ्यांना लुटलं, तो नक्षलवाद तुम्हाला हवा होता. आता कुठल्याही उद्योजकांकडनं, कुठल्याही खान सम्राटाकडनं शेतकऱ्यांवर अन्याय केला जात नाही. शेतकऱ्या हिताचं धोरण, शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे हे देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. त्यामुळे कुठल्याही खान सम्राटाला मदत करणं हे धोरण भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं नाही. संजय राऊत, या नक्षल्यांच्या जाचातून गडचिरोली जिल्हा मुक्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलंय. त्यामुळं तिथला शेतकरी आज सुखी झालाय, तिथला सर्वसामान्य नागरिक सुखी झालाय, तिथं उद्योग येत आहेत, तिथं रोजगाराची निर्मिती होते. ज्या गडचिरोलीमध्ये आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, ज्या गडचिरोलीमध्ये लोकांना राहायला घर नव्हतं, जिथं सर्वसामान्य नागरिकांचे हाल व्हायचे, ती गडचिरोली आज सुजलाम सुफलाम होते. कुठल्याही उद्योजक धार्जिनं धोरण करून हे केलेलं नाही. कुठल्याही खान सम्राटाला मदत करण्याचं काम हे सरकार करत नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. गडचिरोली सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था सुधारली पाहिजे, यासाठी हे सरकार प्रयत्न करते. कुठल्याही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, हे या सरकारचं धोरण आहे. मुंबईतली खेळाची मैदानं ही विद्यार्थ्यांसाठीच असतील, खेळाडूंसाठीच असतील. इथं कुठल्याही बिल्डरांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. आणि बिल्डरांच्या गप्पा मारताय. कोविडच्या काळामध्ये कशा पद्धतीनं बिल्डरांवर उधळपट्टी करण्याचं काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं केलं होतं, हे महाराष्ट्राने बघितलंय. मुंबईच्या खेळाच्या मैदानावरचा पहिला हक्क हा खेळाडूंचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे. हेच या सरकारचं धोरण आहे. कुठल्याही मैदानावर 5 स्टार हॉटेल उभं केलं जात नाही. संजय राऊत, थोडीशी माहिती घ्या आणि माहिती घेऊन मग बोला. विनाकारण अफवा पसरवण्याचं काम करू नका. या ठिकाणी खेळाच्या मैदानावर खेळाचाच हक्क असणार आहे, विद्यार्थ्यांचाच हक्क असणार आहे, खेळाडूंचाच हक्क असणार आहे. कुठल्याही बिल्डरच्या घशामध्ये अशा पद्धतीचे मैदानं देता येत नाहीत. हे संजय राऊत थोडं तपासून घ्या. आपण संपादक होतात, परंतु उठायचं, खोटं बोलायचं हाच संजय राऊतांचा धंदा झालाय. उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना बिल्डरांना रेड कार्पेट टाकायचंय आणि बिल्डरांना मुंबईतले मोठे मोठे मोक्याचे मैदानं, मोठे मोठे भूखंड देण्याचं काम तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने केलं होतं. संजय राऊत, तुमचे किती बिल्डरांसोबत पार्टनरशिप आहे हे जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. त्यामुळं खेळाच्या मैदानावर पहिला अधिकार हा विद्यार्थ्यांचा, पहिला अधिकार हा क्रीडाप्रेमींचाच असणार आहे, याचं भान या सरकारला आहे. त्यामुळं विनाकारण अफवा पसरवण्याचं काम करू नका. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इंदू मिल स्मारकाची वीट देखील रचली गेली नाही.
2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना इंदू मिल स्मारकाचं काम पूर्णपणे ठप्प ठेवलं होतं. त्यामुळं इंदू मिल स्मारकाच्या कामाला उशीर होतोय. संजय राऊत एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचं भान ठेवा. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक झालं पाहिजे, ते भव्य झालं पाहिजे, ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली आणि ती संकल्पना पूर्ण करण्याची जबाबदारी देखील भारतीय जनता पार्टीची आहे, महायुती सरकारची आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा मानस या सरकारचा आहे. संजय राऊत तुमचं सरकार असताना 2.5 वर्ष फक्त कंत्राटदाराकडनं पैसे घेण्यासाठी काम थांबवण्याचं पाप तुम्ही केलं होतं. त्यामुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही.